श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूता विपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांडवेद्या. तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसा अध्याय 14. 13व्या अध्यायी शिव गौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकाचे जनन यावरी शोनकादिका लागून सुत सांगे नैमिषारण्यी सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्याची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुंडा दंडे करुनी दुग्ध ओढित गजास्य. आंब्याच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडेत भय साठवुनी षण्मुखा प्रती बोलव तसे तेदवा म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घेमी षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिका मज लागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते शुंडेस धरून या खाले पाडू काय ये वेळे माते याचे नासिक विशाळ आगडे का हो ऐसे केले तुवा इंद्र चंद्र मित्र जर निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परी हा लंबनासिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसत असे ऐसा का प्रसवलीस बाळ एकता हसे पैफेंदवल धरा धरेंद्र नंदिनी वेल्लाळ तिसी हास्य नाटपे स्कंद म्हणे जननी पाही यास उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुख आडवा यज्ञ घेऊनी स्तन जो घाली त्याच्या वदनी 5ही मुखे आक्रंदोनी रडो लागली तेद्वा ते देखुनी गणनाथ पोट धरुनी गदगदा हसत म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडिता आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणिक 5 आणीशी कोठुनी ऐसे एकता पिनाक पाणी काय हासोनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन. यावरी अपर्णा सुहास्य वदशन प्रत्युत्तर देत असे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुक एक दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावनी आली जगत्र जननी वक्रतुंडाशी हृदय धरुनी म्हणे बाळा काय झाले तो एक म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासून अग्निसंभूता प्रती बोले वचन गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येडे मोजिले माझे 12 नयन. यावरी हे मोती हासून एकदंता प्रती बोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले एक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबायमान येणे मोजिली लवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करीताडन अंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी एक पा याचा अन्याय एक हा सांगेन एकता तू यासी करीशील ताडन नागात्मजा आणि त्रिलोचना सावधान होऊन ऐकती इभमुख म्हणे भेडसावून मज बोलिला हा न 6वे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले ऐसे एकता मृडानी दोघांची हृदयी धरी प्रीती करुनी दोघांची प्रिय वस्तू देऊनी समजाविले तेद्वा. यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटामुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणे अद्भुत पद्मज बिडवजा समजेना कैलासपती म्हणे इभगमने हरिमध्ये मृग शावकनयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराडी हिरभजननी म्हणे कपाळ माडी जळांतरी स्त्रीचे वदनी ये वेडी दिसते मज भाल नेत्रा. यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे
मुख नवे ते वारिज शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे यावरी सजलज द वर्णा स्कंदमाता म्हणे पंचदश नयना नीलकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसतात यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन नुसतेच पुससी छंद घेऊन रमारमण सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोवाया का खट्वांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी अमनाय श्रुती नेणती यावरी बोले हिमनक जामात भ्रुकट्या नव्हे पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो यावरी सकळ प्रमदांची वामिनी बोले कंबू कंठी कमंडलुस्तनी म्हणे कैरवास नेक पिनाक पाणी का हो दिसती आकरण ते यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळा बहुते नीर बहुत नेत्र नव्हेत मीन तळपत हंस गमने निरखी बरे ते अनंत गुण परिपूर्ण वेल्लाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवा स्तनयुगळ कमंडलू ऐसे दिसती का यावरी बोले त्रिशूळ पाणी एके वसुंधर धर नंदिनी ते स्तनद नवती दोन्ही विलोकुन पाहे बरे गंगा हृदाचे दोन्ही तिरी चक्रवाके बैसली साचिरी दुर्गा म्हणे मद नारी बहुत साहित्य पुरवितसा एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन तुमचे मोनेच धरावे चरण बोलता प्रमाण न म्हणावे मग मांडून या सारी पाठ खेळती दाक्षायणी निळकंठ ज्याचे खेळ एकता वरिष्ठ भक्त होती त्रिजग जगी दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन ब्रह्म वीण वाजवून करी स्तवन अपार मग क्षण एक स्वस्थ होनी खेळ विलोकी नारद मुनी म्हणे पण एकल्या वाचुनी रंग न ये खेळा ते दोघांशी मानले ते बहुत मग पण करून या खेळत जिंकिल त्यासी एक वस्तू आपली द्यावी निर्धार हा तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाले मेनकानंदिनी व्याघ्रंबर घेतले हिरोनी नारद मुनी हासत असे दुजाई डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोनी एका मागे एक ते क्षणी 10 ही आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्वभूषणे घेतली हिरोनी शेवटी कोपिनही सांडोनी शंकर झाला दिगंबर सुरभी पुत्र जिंकेला तोही देवीने आपुला केला नारद गदगदा हासिनला काय बोलेला शिवासी म्हणे स्त्रीने जिंकेले पण करून गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन तुझे येणे दिदले सगुणपण एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत असे एव तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांशी कैसे दाविशी वदन ऐसे एकता भाललोचन गेला रुसून घोरवना इतके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मानंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला शोधिता न पडे कोणाशी ठाई योगी घ्याती सर्वदा हृदयी न कडे मुळाग्र कोठे काही जाती कुळ नसेची नामरूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित चहुवे देहांसी अतीत कोणा अंतन कळेची असो जगदंबा सख्या घेऊन या वनासी चालेली शोधावया गिरी कंदरी मठ गुह्या शोधनिया भागली बहुत जगदंबा सर्वही तीर्थे शोधिली सवेग बहुतांशी पुसिला एक त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांग योग योगिता ठाई पडेना पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती एक उभेची निरंतर घेती वायूचा हार त्यासही पुसता श्रीशंकर कोठे आहे न बोलती एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा बलिदान परी तेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा एक 64 कळा दाविती एक 14 विद्या मिरविती एक वादविवाद निगुती करिता बहुत भागले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकास सांगती उपदेश ज्ञान परी उमारमण दुरावला एक नासिती कुशमृतिका उदक म्हणती आम्ही तुकेची पावन देख त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता जे आदिमाया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामिनी ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे ठाई पडावया शिवस्वरूप क्षीराब्दी जापती करीतप मघवा गृहीण करीती साक्षेप निशिदिनी याच लागी ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निसीम उपासना मार्ग उत्तम अथर्वण स्थापित असे सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेदगण ईश्वर म्हणती ईश्वर समर्थ जीव सान त्याचे पद न पावती ते मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातर जला सांगती योग शब्द विभाग व्याकरणी सर्व निरसून उरले उत्तम वेदांती म्हणते तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्र अगम्य जो त्या शिवाचे नाम घेऊन जगदंबा बाहे घोरवनी
सकळ अभिमान टाकुनी वल्लभा मी शरण तुते, सकल तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचली त्रिपुर हर विलोकिला जगदंबेने, तो सात्वमुखी झाला तल्लीन, झाकिले अस्ति पंचदश नयन. देवी म्हणे श्वशुरगृही येऊन रहिवास केला असे, अपणा मनी विचारी याचा रूपे जवळी जाऊ जाऊ तरी मजवरी अवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून मयूरपिच्छांचे केले वसन, अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालेली अनंत कमळ भवांडमाळा. त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा, हिने स्मरहर मोहिला. नृत्य गायने करून अनंत शक्ती भवत्या विराजती, विमाने अष्टनायिका तन्मय होती. गंधर्व किन्नर आश्चर्य करीती, गायन रीती ऐकून या. वैरभाव वनचरे विसरती, आहार त्याजीला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह कुंडती, पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन, विदुकुरंग गेला वेदोन. कुंभिनी भार सांडून फणीपती वरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्य अमोद, देवपाती होऊन षटपद. नृत्य करिता भाव विविध, दावे नाना प्रकारचे. शीतलत्व दाहकत्व सांडून, वाटे ताटंक झाले विगुचंड किरण. देवललना म्हणती ओवाडून, इजवरून जावे समजती. आदिजननीचे अपार लाघव, नेणती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरे खाणीचे वैभव, दंत तेज झाकिले. दंत पंक्तीचा झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग. तनुचा सुगंध अभंग, नभच भेदुनी जारी वरी जाय. पद मुद्रा जेथे उमटत, सुवास कडे कमळे तेथे उगवत. जेथींचा परागास वेदोनी, वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युल्लता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडोनी ज्वाश्वनीळ, पाहता झाला ते द्वा. पायी पैंजण नुपुरे रुंजुणती, त्यात क्षुद्र घंटा सरसाळ गर्जती. करीची कंकणे झणत्कारिती, नृत्यगती सरशीच. मृलता चाप चढवूनी, कामशत्रू विधीला नयन कटाक्ष बाणी. मन कुरंग पडिला धरणी, सुरवरा करणी नकडेची. दिव्य स्वरूप विलोकित पूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवदन. तप ध्यान विसरून वृत्तांत पुसेत येते. म्हणे तू नारी कोठील कोण, कामा नळ शांतवी वर्षोनी घन. तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही. तुझ्या वदन इंदू विलोकून, चाकोर झाले माझे नयन आता वरी मज लागून. तुझं आधीन मी झालो, यावरी बोले भिल्लीण. उमे ऐसी ललना टाकुनी, का बैसलासी घोरवनी. कैलास भुवन त्याजुनिया, मी तो परनारी निश्चित. नवरी न घडे कदा सुरत, तुवा मन जिंकेले नाही यथार्थ. तरी तपस्वी कैसा तू, यावरी बोले पिनाक पाणी. मी दुर्गेवरी आलो रुसोनी, तिचे मुख न पाहे परतोनी. नाना स्वप्नी न घ्यायची, यावरी बिल्लीनं बोलत. पती माझा रागिष्ट अत्यंत, हे त्रिभुवन जाळील क्षणात. अणु मात्र गोष्ट करताची, यावरी बोले जगन्नाथ. ती बहुकाळाची कठीण अत्यंत, दक्ष यागी उडी घालीत. क्रोध अद्भुत तियेचा, पुढे गेली पर्वताचे पोटी. मागुती तिसी वरी मी घुरजटी. परी ती कवटाळीन मोठी, अति कपटी मी जाणे. बिल्लीण म्हणे ऐकिले कानी, तू कपटी आहेस ती जहुनी. श्री ठेवली स्वर्धुनी, भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्टराणी टाकुनी, का हिंडसी वनी. परललना देखुनी नयनी, गळा येऊनी पडे शहसी. मागुती बोले कैलासनाथ, क्षणाचा सृष्टी घडामोड करीत. शुभम निशुंभदी दैत्य, युद्ध करून मर्दिले तिने. ती जरी येथे आली धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी नवजाय करतो न, कैलासाशी निश्चय. तिसी मी न करी संभाषण, तुची वरी मी झालो तुझ आधीन. जिकडे नेसेल तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाठी. 2 वेळा वरीला दुर्जटी, तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझ, केव्हाही टाकून जाशील नकडे मज. दुर्ती पण खेळता सहज, तुझे त्वाची हरविले. न बोलेची मदन दहन, बिल्लीण मागुती करी नृत्य गायन. मग उठविला पंचदश नयन, तिसी अलिंगन द्यावया. अंबा चालेली सत्वर, दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर. मुख शशी दावी सुंदर, भाक घेई पै माझी. तुझ मज माळ घाली येऊन, मी न जाय तुझ टाकून. मग जगदंबा बोले हसून, पावे भुवना माझिया. मग तुमची होईन कामिनी, अवश्य बोले कट्वांग पाणी. मदनांगक वेदोनी, कैलासाशी नेला ते द्वा. सिंहासनी बैसवून षोडशोपचारे केले पूजन. देवीने दृढ घहरिले चरण, कंठी माळ घातली. देवी आपले स्वरूप प्रकट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग हसती परस्परी एकमेका पावनी. शिव म्हणे धन्य भवानी, त्वाची आणले मज समजावनी. सुत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र. करी विणा घेऊनी ब्रह्मसुत, शिवाजवळी आला अकस्मात. म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु. परी कांती नगरी श्रियाळ.
धीर गंभीर उदार सुशीळ कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेणे घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र अतितान प्रति देतसे अवनीवरी जे अगम्यवस्त भोजनी मागितले अकस्मात ती प्रयत्ने आणून पूर्वित शिवभक्त थोर होतो ऐसे नारदे सांगत वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुश्चळ अतीत वेश धरून येता झाला ते समयी अंगणी उभा ठाकला येऊन परमकोशी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चळाची म्हणे मज देई इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेऊन श्रियाळ चांगुणा येऊन पाय धरिती सद्भावे आणून बैसवला आसनी त्याची क्रोधवचने सोसूनी षोडशोपचारे पूजा करून करजोडून ठाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमास देई आणून तू चोर आणीसी धरून त्याचे मास न घे मी धरुनी माझा उद्देश विकत आणशील मनुष्य तो न घे मी निशेष सत्य सत्य त्रिवाचा सांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी भोजन श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता तुम्हा दोघांशी बक्षिता अन्नसत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी वेलाळ तो मज देई भोजना ऐसे एकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे वृक व्याघ्र रिस बक्षू तव पुत्राचे मास उबग न मानुनी विशेष पचूने घाली मज आता माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निज सुता म्हणे बाळाची लया गुणवंता खेळावया कोठे गेलासी तुझं लागी खोळंबल अतीत बाळा माझ्या येई धावत ऐसे एकता अकस्मात बाळाला धावनी अतितासी करुनी नमन माता पित्यांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशीत दान अतीत मागतो राजस बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार्पण अतीत होता तृप्तपूर्ण उमारमण संतोषेल ऐसे एकता जडकरी बाळ घेतला कडीयवरी पाक शाळे भितरी घेऊन गेला वदावया चिलयासी चुंबन देऊन हृदय धरीला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरी जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून काढले मासा अंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेवले पहावया शरीराचा पाक करून या उठवी भोजना अतिदाते अतिंद्रिय दृष्ट श्रीशंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठावके सूत्रधार कळले शिर ठेवले ते उठून चालीला तत्काळ धावती गंगुणा श्रियाळ येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले सर्व गात्रात शिर प्रदान तेची कैसे ठेवले वंचून तव ती दोघे धरिती चरण तेही पचून घालतो क्षोभ न धरावा अंतरी नेणत पणे चुकलो तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमचे राखावे मग बैसला असनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळात घालून कंडन मज देखता करी आता अश्रू घालिया तू तुझ्या नयनी की कष्टी झाली अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वास हानी करून जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृपललना शिरा आणूनी करी कंडना सत्व पाय कैलास राणा अंतरी सद्गद होऊनी निज सत्वाचे उखळ धरिले धरियाचे करीस मुसळ कांडितो बैसली वेल्लाळ निर्धार अचळ धरून या अतीत म्हणे परममंगळ गीत गायन रसिक सुडाळ खंती करिता पैफेंदवल दुरावेल जाणपा ते सद वर सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरून या तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण मृग शावाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमळांग बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृपकिशोरा सुहास्त्र वक्त्रा राजीव नेत्रा यवनी उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंता माझे निष्ठुर द्यावा लागती माता तुझविण परदेशी आता दुबडी भणंग झाले मी कुचक मंडली अतिसुंदरा कुंचुकी बाहेर फुटल्या दग्धधारा की भुलिंगासी एकसरा गडत्या लाविल्या तिथेने म्हणे अतित जेवोनी अवदारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागिनी या अवसरी यावर धीर न धरवे पै कैलास पंथ लक्षण सखया एकला जातोशी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राही क्षणभरी तू मोक्ष द्वीपाचे केणे भरून जासी कैलास राज पेठ लक्षण तुझे संगती मी उदरेन मज टाकून जाऊ नको उदका विन जैसा मीन तैसी मी तानया तुझ विण माझे हृदय निर्दय कठीण लोकांत वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणत लाज वाटे रे गुणवंता तुवा आपली सार्थकता करून गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सगळं तुझं ऐसा बाळ न दिसे
न दिसे बाळ. मग ते पचुनी तात्काळ उठा म्हणे अतिता ते. अतीत म्हणजे अवनीपती. उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. येसे एकता क्षियाळ नृपती. झाला चित्ती संकोचित चांगुणा म्हणे नृपनाथा. सत्व राखावे सत्वराता. विमुख जाऊ न द्यावे अतिता. मनी चिंता न धरावी. 9 मास वाहिला म्या उदरात. तुम्हास जड नव्हे तो प्रहरात. पोटीचा पोटी घालिता सुत. चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी. ताट वाढून आणले वेगेसी. अतित म्हणे चंगुणेसी. तुही येई सवेग. अवश्य म्हणे झडकरी. येऊनी बैसली नृपसुंदरी. यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी. अन्न न घ्यावे सर्वथा. निपुत्रकाचे न पहावे वदन. मग तेथे कोण हे घेईल अन्न. दीपे विण शून्य सदन. पुत्राविण तेवी तुम्ही. नासिके वाचोनी वदन. की वृक्ष जैसा फळाविण. की बुबुळाविण जैसे नयन. शून्य सदन तुमचे तेवी. तव ती दोघे बोलती सद्गदित. एक होता तो अर्पिला सुत. चांगुणा म्हणे गेले तत्व सत्व. अतित विमुख जाईल आता. एक बाळ तो दिधला भोजनासी. आता महाराज सत्व किती पासी. ऐसे बोलता चांगुणेसी. अद्भुत गहीवर दाटला. म्हणे सत्वही बुडाले सगळं. वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करून ते स्नेहाळ. हाक फोडी चांगुणा. नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा. म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. दीर्घ सोरे बाहे उमावरा. पाव सत्वरी या आकांती. आहा झाले वंशखंडन. न देखो पुढती पुत्रवदन. ऐसे एकता अतिताचे नयन नयन. स्रवो लागले प्रेम बरे. बाहेर फुटली मात. वडसात होर होता नगरात. लोक दुःखे वक्षस्थळ पिटित. राजकिशोर आठवणी. विमानी दाटले सूरवर. म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईश प्रसन्न होनी शंकर श्रीशंकर. काय देईल ते नकडेची. अतित म्हणे चांगुणेशी. जे प्रिय असेल ते तुझे मनासी. ते मज माग सद्गुणराशी. यावरी सती काय बोले. मज निपुत्रिक म्हणतील लोक. हा धुवने काढी कलंक. ऐसे एकता कैलास नक बोलवी म्हणे पुत्रासी. सत्य मानुनी अतित वचना. दीर्घ हाका फोडी चांगुणा. म्हणे चिलिया गुणा निदाना. येई स्नेहाळ धावनी. अतित तुझविण न घे ग्रास. कोठे गुंतलासी खेळावयास. माझे ताने तू पाडस. सत्व राखे रे यवनिया. तू न येसी जरी धावन. तरी माझा जाऊ पाहे प्राण. दशे दिशा विलोकून. चांगुणा पाहे ते द्वा. मागुती हाक फोडी वेल्लाळ. तो जैसे उगवे मित्रमंडळ. जैसा धावतचे आला बाळ. पाहे श्रियाळ स्नेहभरे. अतित स्वरूप टाकून. शिव प्रकटला निज रूप पूर्ण. दशहस्त पंचवदन. दिनोद्धारण जगद्गुरु. चिलिया शिवे हृदय धरिला. निज अंकावरी बैसविला. श्रियाळ चांगुणा ते वेळा. पायावरी लोळती. सुख सुमने वर्षती अपार. दुदुंभी नादे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर. धावती लोक पावया. शिवे आणविले दिव्य विमान. श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन. चिलयासी सिंहासनी स्थापून. छत्र धरिले तयावरी. सचिवास निर्वोनी राज्यभार. विमानी बैसली सत्वर. निजपदी नागदुद्वार. श्रीशंकर स्थापितया. कांतीनगरी सौख्य अगाध. त्रिभुवनी न माया आनंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. अभंग न विटे कालत्रय. शिवलीला अमृत ग्रंथ. झाला 14 अध्यायापर्यंत. 14 भुवनांचे सार यथार्थ. 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार. की 14 गाठीचा अनंत परिकर. की 14 पदे निरंतर. गयावर्जन गडे हे. की 14 रत्नांचा प्रकाश. येथेही झाला एकरस. की 14 चक्रे निशेष. प्रिय 14 ही लोकाते. की 14 कांडे वेद. की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध. की 14 कोठड्या शुद्ध. शिवमंदिर निर्मिलय. श्रवण पठन लेखन. निधी ध्यास अनुमोदन. परम प्रीती करिता ग्रंथरक्षण. फळ समान सर्वांसी. इतक्या सई शिव होऊनी माऊली. करील निजांगाची सावली. ऐरारोग्य ऐश्वर्य सकळी. ग्रंथ श्रवणे प्राप्त होय. आधी व्याधी आय निरसोन. वंद्या ही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दिन. पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत. ऋणमोचन होय त्वरित. शत्रुक्षय दक्षिणमुखे वाचिता. शत आवर्तने करिता भक्तियुक्त. पोटी होय शिवभक्त सूत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ. पिशाच भूत न रिघे तेथे. त्रिमास करिता नित्य आवर्तन. सर्व संकटे जाती निरसोन. भावे प्रचित पहावी वाचन. नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथपूजन. अथवा प्रदोषकाळ शिवरात्री लक्षण. शुचिर्भूत होनी करावे शयन. स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे. जे जे पडेल संकट. ते ते निवारील नीलकंठ. 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ. वेगळाले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगलाचरण. दाशार्हरायाचे आख्यान. कलावतीने पती उद्धारीला पूर्ण. हे ची कथन निर्धारे. द्वितीय अध्याय निरूपण. शिवरात्री कर्म विपाक कथन. तिसऱ्यात गौतमी कथा सांगून कल्माशपाद उद्धरीला. चौथ्यात महाकाळ लिंगार्चन.
गोशवाड केला उद्धरूषण, पाचव्यात उमेने पुत्र जा पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे, 6वा अध्याय अतिरसिक श्रीमंतिनी आख्यान पुण्यपार कारक, 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै, 9वात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्म दुःखे कथिली बहु अस अतिसुरस अध्याय तो, 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमापूर्ण महानंदा गेली उद्धरून भद्रसेन राव तरला, 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासुर, 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै, 14व्यात शिव अपर्णा विनोद, गौरी बिल्लिणी झाली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण हा, श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध, क्षीरसागरी गोविंद आदि उपदेशी कमलोद्भवा, तेथोनी अवि ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध, त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै, तेथुनी पूर्णानंद यती शुद्ध, त्यापासव पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो, पंढरीहुनी 4 योजने दुरी, नैऋत्य कोणी नाझरे नगरी, तेथील देशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण, तेथेची समाधीस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै, तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला, शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला, ब्रह्मकमंडलूच्या तिरी, द्वादशमती नामानगरी, अद्यांत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे, शिवलीलामृत ग्रंथ अद्यांत 14 अध्यायापर्यंत, जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा, अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंग दयानिधे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, सदा परिसोत सज्जनखंड, 14 अध्याय गोडहा, श्री साम सदाशिवार्पणमस्तु।